आणि यानंतर मुंबई आणि पुणे संदर्भातल्या काही महत्त्वाच्या घडामोडी। मुंबईमध्ये शहर आणि उपनगरांमध्ये साथीचे विविध आजार बळावले। 5774 रुग्णांची नोंद। गॅस्ट्रोच्या रुग्णांची सर्वाधिक नोंद। महापालिकेची जनजागृती मोहीम सुरू। मुंबईमधील कूपर रुग्णालयामध्ये उंदरांचा उच्छाद। उंदरांचा रुग्णाशयांवर वावर असल्यानं भीतीचं वातावरण, तर उंदरांचा बंदोबस्त करण्याची मागणी रुग्णांकडून। सागरी रोरो बोट सेवेची चाचणी सुरू। तर मुंबईवरून निघालेली M2M प्रिन्सेस ही बोट जयगड बंदरामध्ये दाखल। लवकरच मुंबई ते रत्नागिरी, मुंबई ते सिंधुदुर्ग अशी बोट सेवा सुरू होण्याची शक्यता। आझाद मैदानामध्ये आता पालिकेचे मिशन स्वच्छता। पालिकेकडून हजारो मनुष्यबळ आणि विविध उपकरणांच्या सहाय्याने मध्यरात्रीपासून व्यापक स्वच्छता मोहीम। मध्य पश्चिम रेल्वेवर रात्री 34 जादा लोकल, तर CSMT आणि ठाणे कल्याण दरम्यान रात्री 22 जादा लोकल फेऱ्या। पश्चिम रेल्वेवर रात्री 12 विशेष लोकल धावणार। शनिवारी मध्यरात्री विशेष लोकल धावणार। मुंबई पुणे द्रुतगती मार्गावर अतिरिक्त चार्जिंग केंद्र। सध्या महामार्गावर 5 केंद्र, मात्र ती अपुरी पडू लागल्यानं अतिरिक्त चार्जिंगची केंद्र वाढवली जाणार। पुणे मेट्रो 2 दिवसांमध्ये 2.25 लाख प्रवासी वाढले। गणेशोत्सवानिमित्त प्रवासी संख्या वाढली। प्रवाशांचा प्रतिसाद लक्षात घेता अनंत चतुर्दशीच्या दिवशी शनिवारी मेट्रो रात्रभर धावणार। म्हाडातर्फे पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये 4500 घरांची सोडत। येत्या 15 दिवसांमध्ये ही सोडत होणार जाहीर। गणेश मंडळांनी ध्वनी मर्यादा ओलांडल्यास गुन्हे दाखल होणार। ध्वनी प्रदूषण वाढत असल्यानं महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा हा निर्णय। पुण्यात स्वारगेट, शिवाजीनगर, कोथरूड, सिंहगड रस्त्यावर 15 ठिकाणी विशेष तपासणी होणार।